रात्रीच्या वेळी एक डास तुम्हाला वेडा बनवू शकतो आणि हे काय, किती डास. नमस्कार मंडळी, मी स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खराडीतील अत्यंत भयंकर विचित्र अशी घटना, डासांचा टॉर्नेडो. तर डासांचा टॉर्नेडो म्हणजे नक्की काय, हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल. तर डासांचा टॉर्नेडो म्हणजे आकाशात उडणारे डासांचे प्रचंड मोठे झुंड, अगदी वादळासारखे. मागील काही दिवसांपासून खराडी परिसरातील लोकांची एकच तक्रार आहे, डासांचा प्रचंड त्रास. आणि आज इथे काय दिसते आहे हे पहा. ह्या ठिकाणी डासांचे मोठमोठे झुंड फिरताना दिसत आहेत. याला आपण टोर्नेडो म्हणतोय कारण ते अगदी गरगर फिरताना दिसत आहेत. डासांचा टोर्नेडो हा प्रत्यक्षात वादळ किंवा खरा टोर्नेडो नसतो. हा एक मोठा डासांचा थवा असतो जो हवेत एकत्र उडताना टॉर्नेडोसारखा आकार घेतो. हे दृश्य अनेक वेळा दुरून बघताना धूळ, वाऱ्याचा झोत किंवा धुराचं लोट वाटू शकतो, पण जवळ गेल्यावर लक्षात येतं की हे लाखो डास एकत्र फिरत आहेत. हे कधी आणि कुठे घडतं? हे प्रामुख्याने पावसाळ्यात किंवा पावसानंतरच्या दिवसात दिसून येतं. नदी, तलाव, खाड्या किंवा दलदलीच्या आसपास हे दृश्य दिसू शकतं. विशेषतः शांत आणि दमट हवामानात डासांची संख्या झपाट्याने वाढते. काही देशांमध्ये, विशेषतः रशिया, फिनलंड, अमेरिका, ब्राझील अशा घटनांचे व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. पण आता आपल्या पुण्यात खराडी परिसरात हे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. तर यामागचं सायन्स असं आहे की डास हे प्रजननासाठी थव्यात एकत्र उडतात. नर डास एकत्र येऊन मादी डासांना आकर्षित करण्यासाठी उडतात. हे एक प्रकारचं प्रजनन नृत्य असतं. त्यामुळे ही टोर्नेडोसारखी रचना बनते. डास हलक्या वाऱ्यावर तरंगत हवेत विशिष्ट पद्धतीने फिरतात आणि त्याचा हा अनोखा दृश्यात्मक परिणाम होतो. हे धोकादायक आहे का? दृश्य भयंकर वाटू शकतं, पण हे डास आपल्याला लगेच हल्ला करत नाहीत. मात्र जर त्या भागात डास रोगवाहक असतील, जसे की मलेरिया, डेंग्यू, झिका, तर आरोग्याला धोका होऊ शकतो. अशावेळी तात्काळ त्या भागात फवारणी किंवा नियंत्रण उपाययोजना केल्या जातात. हे दृश्य कसं असतं? अनेक वेळा लोकांना वाटतं की समोरून धूर किंवा धूळ येते, पण तो डासांचा थवा असतो. तो थवा गोल फिरत राहतो, हलकासा वर खाली होतो आणि हवेत स्थिर दिसतो. डासांचा टोर्नेडो ही निसर्गाची एक अतिशय अनोखी आणि थरारक घटना आहे. ती आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशा प्रकारे सादर होते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही एक सामूहिक वागणूक आहे, जी डासांसारख्या छोट्या जीवांमध्ये सुद्धा किती नियोजन आणि नैसर्गिक सुसूत्रता असते हे दर्शवते. हे फक्त त्रासदायक नाही, तर आरोग्यासाठीही खूप धोकादायक आहे. तर मित्रांनो, खराडीमध्ये डासांचे टोर्नेडो ही काही लहान-सहान गोष्ट नाही. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ महानगरपालिकेपर्यंत पोहोचला पाहिजे. थँक्यू.